विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक. अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप. दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या यूजी नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जखमी पोलिसांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनातील काही आंदोलकांवर गंभीर आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असल्याचा दावा केला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी कोणतीही दगडफेक केलेली नाही. जंतर मंतर परिसरात घुसलेले भाजपशी संबंधित गुंड हिंसाचाराला जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. अभिजित दिपके यांनी पुढे म्हटलं आहे की आंदोलन सुरू असताना दगडांनी भरलेला एक ट्रक घटनास्थळी होता. या ट्रकबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे विचारणा केली असता तो दिल्ली महापालिकेचा असल्याचं सांगण्यात आलं. मात्र आंदोलनस्थळी दगडांनी भरलेला ट्रक कसा पोहोचला याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. ज्यांनी प्रत्यक्ष दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करा, पण त्याचा आधार घेत निष्पाप विद्यार्थ्यांना लक्ष्य करू नका, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दिपके यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचे गंभीर आरोप केले. काही विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली, त्यांच्या कपड्यांची ओढाताण झाली आणि महिला विद्यार्थ्यांवर अमानुष वर्तन झाल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झालेल्या आहेत. त्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हे सगळं बीजेपीच्या प्लॅनिंगने झालेलं आहे. बीजेपीच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक ज्या ज्या लोकांनी हिंसा केली आम्ही त्या हिंसेचं समर्थनच करतो. हे आम्ही आधीच बोलले, हिंसेचं आम्ही कुठल्याच प्रकारे समर्थन करत नाही. आमचं जे आंदोलन होते अहिंसक होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या रस्त्यावर चालणार पण त्यांचा आधार घेऊन किंवा त्यांचं नाव घेऊन जे घरात विद्यार्थ्यांना तंग करताय त्याचं काय? मुंबईच्या मुलांनी दिल्लीच्या स्टुडंट्सवर दगडफेक केली आहे. बिहारच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे. बंगालच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे. त्यांचं नाव घेऊन भाजपच्या गुंड्यांनी जे केलेलं आहे त्याचं कारणीभूत बनून जे तुम्ही स्टुडंट्सला तंग करतायत, त्यांच्या घरी चालले हॅरॅस करतायत, ते काय? पहिले एक गन चालवले आहे यांनी स्टुडंट्सवर. पहिले एक गन चालवला. बिहारमध्ये AK-47 चालवली आहे स्टुडंट्सवर. पोलिस याच्यासाठी पोलीस भरती झालेले आहे. ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा. बीजेपीच्या गुंड्यांनी येऊन 15 दिवसाआधी निशू नावाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचं डोकं फोडलेलं आहे. याच पोलिसांनी त्या गुंडांना अटक नाही केलं. जेव्हा मी म्हणले यांना अटक का नाही करते तेव्हा हेच पोलीस होते जे म्हणले आम्ही अशा लोकांना आम्ही असंही कसं कोणाला अटक करू. त्या लोकांनी नंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकला की अभी तो एक को मारा है, शाम को आऊंगा और लोगों को मारूंगा. हे सगळं पोलिसांसमोर झालेलं आहे. तेव्हा पोलिस शांत बसलेली आहे. कोणाच्या इशावर पोलिस शांत बसलेली आहे. मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.